₹50,000 प्रवेश फी आहे. सेकंड टायटल 2.5 लाख आणि एक अप्रतिम ट्रॉफी देऊन त्या संघाला आपण सन्मानित करणार आहोत. आणि यंदाच्या वर्षामध्ये नाविन्य म्हणजे सर्व प्रोफेशनल लेवलचे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी मोटरसायकल बाईक आपण पाहणार आहोत. नवी मुंबईकर या स्पर्धेची वाट आवर्जून पाहत असतात. चला आता या मॅच करिता आपले समालोचक मित्र सन्माननीय भूपेश सर यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. हॅलो. आदिबंधू तुझ मोर्या विनायका विघ्नहर्ता गणराया. कुलदेवतेला नमन, ग्रामदेवतेला वंदन. तमाम रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं स्वागत. NMTCच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी आपण दुसऱ्या दिवसात भूमिपुत्र मैदानावर पुन्हा एकदा वळूया. पहिलंच रिंगणाचं बंधन हाताळत असताना दिसतोय गोलंदाज प्रभाकर. झेल होता, कदाचित हा झेल झाला असता तर अवघड समीकरण जे होत जातं क्रिकेटमध्ये तेच इथे पाहायला मिळालं असतं. परंतु जीवनदान मिळतोय. फलंदाज खेळतोय जयेश आणि त्याचा साथीदार पवन. केनी आणि जयेश पाटील दोन्ही मोठे फलंदाज खेळाडू आहेत. पाहूया पुन्हा एकदा. गोलंदाज येतोय प्रभाकर. शॉर्ट पिच चेंडू एज लागली आहे, गॅदर केला जातोय. पहा अप्रतिम गोलंदाजी आणि मात्र त्याच्यावर चांगली साथ मिळते. मित्रांनो, क्रिकेटमध्ये देखील आपल्याला चांगली साथ मिळाली तर यश मिळू शकतो. हे आपण पाहिलं होतं. दुसऱ्या चेंडूवर दुसरा झटका, पहिला झटका बसतोय. 1 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 1. आपण पाहत असाल हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामधील देखील ही चकमक. धन्यवाद. आणि एक कलाकाराचं कदर केली जाते, त्याचा सन्मान व्हायला पाहिजे. मित्रांनो, आपण सन्मानाकडे वळणार आहोत. या स्पर्धेसाठी जे जे समालोचक साथ देत आहेत, पंच साथ देत आहेत, त्यांचं सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. सुनीलजी लांभोर एक समालोचक म्हणून अप्रतिम समालोचन करत होता सकाळपासून, सकाळच्या सत्रापासून वेळात वेळ काढून आपल्याला समालोचकाची धुरा सांभाळत होता. त्याचा देखील सन्मान व सत्कार केला जाईल. आपण पाहत असाल खेळपट्टीवर एसटीवर जो खेळाडू दिसतोय, या खेळाडूंनी बरीचशी मैदानं गाजवलेली आहेत. या खेळाडूचं कौशल्य जर पाहिलं आपण, जयेश पाटील JP, खूप मोठं नाव आहे. मोठमोठे फटके खेळतो, चौकार षटकार रंगवतो हा खेळाडू आहे. परंतु तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण सन्मानाकडे वळत आहोत. पुन्हा एकदा सुनीलजी यांचा सत्कार व सन्मान केला जात आहे. पाहूया पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये आत्तापर्यंत 3 चेंडू. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवर विकेट पटकावला आहे. चौथा चेंडू घेऊन येतोय प्रभाकर. क्रिकेट जगतातील हा खूप नाव गाजलेला आहे प्रभाकर. तर पाहूया पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटमधील प्रभाकर. चांगला फटका, मधली एसटी वाकवतोय. पहा अप्रतिम डिलिव्हरी. प्रभाकरच्या शैलीमध्ये जर पाहिलं, लेदर प्लस टेनिस क्रिकेटमधील हा एक नामवंत गुणवंत असा गोलंदाज आपण पाहत आहोत. दुसरा विकेट पटकावतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 1. अप्रतिम डिलिव्हरी, सुरेख गोलंदाजी करतोय. पहिला जर पाहिला तर 1 धाव दिली होती, त्यानंतर डॉट चेंडू काढला आणि त्यानंतर जो विकेट पटकावला होता शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षकाने कोणती चूक केली नव्हती, गडबड केली नव्हती आणि साथ दिली होती. विकेट पटकावला होता. दुसरा विकेट पटकावतोय प्रभाकर. एकूण धावसंख्या 1. रिंगणाचं बंधन, आणि रिंगणाच्या बंधनामध्ये मुक्त फटके आपण पाहत असतो, परंतु या मुक्त फटक्यांना मात्र थांबून ठेवला, अंकुश दिलाय, रोखून ठेवलाय. अप्रतिम डिलिव्हरी होती प्रभाकरची. प्रभाकरच्या गोलंदाजीवर मात्र कौतुकाची थाप जरूर थोपट असतील. विदेशा चॅलेंजर सानपाडा विरुद्ध हे वरद लॉजिस्टिक नवी मुंबई हा संघ खेळत असताना पाहत आहोत. दोन्ही मोठे संघ आहेत, नामवंत असे स्पॉन्सर आहेत या दोन्ही संघासाठी. परंतु पहा
आत्तापर्यंत पाहिलं तर प्रभाकरची चलती चालू आहे. पाहूया काय करतोय. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू आहे. भिडकावला चेंडूला शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं आहे. सापळा जबरदस्त रचलेला आहे. पहा शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे आणि त्यानंतर जर पाहिलं डीपवर काऊ कॉर्नर थोडासा वाईडिशवर आहे आणि त्यानंतर मिड ऑनकडे एक क्षेत्ररक्षक आहे 15 नंबर जर्सी. त्यानंतर पाहिलं असेल लॉंग ऑफ वाईडिशवर एक क्षेत्ररक्षक दिसतोय, मिड ऑफवर एक क्षेत्ररक्षक दिसतोय, कव्हर आणि त्यानंतर पॉईंट फ्लाय स्लिप्स असं क्षेत्ररक्षण सजवलंय. पाहूया पुन्हा एकदा. प्रभाकर निघतोय. चांगला फटका केला आहे. लॉंग ऑफवरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय स्वीपर कव्हरकडे. पहा अप्रतिम फटका आहे परंतु धाव मिळेल फक्त एकच. चांगली गोलंदाजी बांधून ठेवण्याचं काम करतोय प्रभाकर. अप्रतिम गोलंदाजी होती आहे. कालच्या दिवसात देखील अशाच पद्धतीचे आपण भेदक गोलंदाजी अचूक टप्पे पाहिले होते परंतु आजच्या दिवसात जर पाहिला तर प्रभाकरचा बोलबाला आहे. 45 नंबर जर्सी जरूर आहे परंतु प्रभाकर हा नावाला शोभतोय. लेदर क्रिकेटमधील प्रभाकर हे नाव देखील मोठं आहे. लेजंड खेळाडू आहेत परंतु हा नौका खेळाडू जरूर टेनिसमधला असला तरी पण आपलं नावाची छाप या भूमिपुत्र मैदानावर MTCAच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवर जरूर रचताना दिसतोय. अप्रतिम ही संघटना आहे. पाहत असाल आपण MTCAचे भूषण असतील, त्यानंतर यतीन असेल, त्यानंतर अनूप दादा असेल आणि त्यानंतर जर पाहिलं तर आपण रवी. हे 4 जे स्तंभ आहेत कालपासून मी म्हणतो या 4 स्तंभाने खूप मोठं सहकार्य केलं आहे आणि त्याचबरोबर मी काल बऱ्याच दिवसापासून पाहतोय सूर्यकांत असेल बाला आणि त्यानंतर प्रवीण भगत आणि एक अजिंक्य पाटील, सतीश रावत यांचं नाव जरूर घ्यायला आवडेल कारण की यांनी हे मैदान व्यासपीठ बनवून दिलेलं आहे. त्याचबरोबर एक चांगला सल्लागार म्हणून योगेश भोईर हा देखील चांगलं सहकार्य करत असतो या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा वळूया दुसरे षटक प्रगतीपथावर आणि पावर या दुसऱ्या षटकामध्ये काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय ते पाहायचं आहे. जयेश अजूनही खेळतोय. विकी भोईर चांगला फटका खेळलाय. पहा अप्रतिम. आल्या आल्या त्याने मनसुबे पक्के केले आहेत. माझ्या मनगटात जोर आहे, चौकार षटकार ठोकू शकतोय आणि तेच करून दाखवलं. प्रेक्षकांची मनं जिंकायची असतील तर चांगला खेळ खेळायला हवा आहे. प्रभाकरने एका बाजूने आपला गोलंदाजी करत असताना चांगला खेळ दाखवलाय. त्यानंतर आता दाखवतोय मात्र विकी हा मोठा फटकेबाज आहे. मुक्त फटके खेळण्यामध्ये माहीर आहे. चांगले चौफेर फटकेबाजी करत असताना आपण पाहतो परंतु आज जर पाहिला 20 एफमध्ये खेळत असताना पहिला दणदणीत खणखणीत असा जबाब देतो गोलंदाजाला. 4 धावांचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलवर टप्प्यातला चेंडू होता. खेळताना थोडासा अडकला परंतु स्लाइडली पुश करून चेंडूला ढकलून दिलं लॉंग ऑफ रिझनमध्ये आणि मात्र एक धाव काढून संघाची धावतं जे धावफलक आहे ते चालू ठेवलं आणि धावफलकावर चढवली. एक धाव आणखीन एक्स्ट्रा म्हणजे धाव एकंदरीत पाहिल्या तर 7 वर पोहोचल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र खेळण्यासाठी येतोय JP. जबरदस्त असा खेळाडू, डानगा खेळाडू आहे. मनगटात जोर आहे. जर पाहिलं तर जवळजवळ 5 फूट 6 इंचाचा हा फलंदाज आहे परंतु मोठमोठे फटके खेळतो. 90 मीटरपेक्षा जास्त मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहे. पाहूया काय करतोय. मोठे फटके जसं म्हटलं आणि नावाला आपण कामगिरी करून दाखवूया हे प्रेक्षकांना दाखवून दिलं आणि मोठा फटका खेळून 6चा टोळा लगवला आणि टोळ्यावर मात्र 6 धावा एक्स्ट्रा. माझा साथीदार स्कोरर गुणलेखक लिहून टाकतोय आपल्या स्कोरबुकमध्ये 13 धावसंख्या 13 वर पोहोचली. मी काल देखील म्हटलं होतं 13 ही संख्या डोईजड होते, अशुभ म्हणू शकत नाही आहे कारण की 13 हा आकडा पंजाबी लोकांसाठी खूप शुभ आहे. त्यामुळे इथे पंजाबी लोक देखील आजच्या दिवसात कवलबाजी देखील खेळला, त्याला देखील तो शुभ आकडा ठरला जातो. परंतु आज पाहूया JP 13 वर आहे. काय घडतंय काय बिघडतंय ते जरूर पाहणार आहोत परंतु गोलंदाज मात्र काय करतो ते पाहायचं आहे. सागरचंद चांगला फटका खेळलाय. पहा 13चा पल्ला 17 वर अजिबात कचरा नसेल कारण की 13चा आकडा झटकून टाकलाय. त्यानंतर जर पाहिला तर धावसंख्या आल्यात 17. पहा काही ज्या सूचना असतात त्या पाळणं खूप गरजेचं असतात. काही शब्दरचना असतात त्या क्रिकेटमध्ये आम्हाला शिकायला मिळतात. त्या प्रेक्षकांच्या भेटीला जरूर आम्ही पोचवत असतो. पाहूया पुढचा चेंडू. फुलर लेनचा चेंडू होता, खेळलेला आहे चांगला परंतु इथे पहा देवाने तारल्यासारखं होऊ शकतं कारण की शतरक्षक जो आहे ह्या शतरक्षकाच्या हातातनं झेल निसट तुषार याच्याकडनं कमी वेळा आपण पाहिले असतील परंतु आज थोडंसं पावले मागे घेत असताना अडखळला आणि मात्र जीवनदान मिळालं JPला. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचली 19 वर. एकूण धावफलक जर पाहिलं तर 19 धावांचा आहे. एक
षटक 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. सागरचंद, नाव मोठं आहे सागरचंद देखील. पाहूया काय करतोय. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे. चेंडूला बरोबर अशा योग्य नियंत्रणाखाली ठेवत असताना आपण पाहतो, परंतु जर पाहिलं JP कडे, जयेश पाटील हा जबरदस्त फलंदाज आहे. हा त्याच्यावर कुठेही कमतरता दाखवत नाही आहे. पाहूया काय करतोय. ढकलून दिलाय चेंडूला फक्त पॉईंट रिझनमध्ये. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं. तर मात्र धाव एक झाली आणि इथे पहा, बघता बघता 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याची तयारी दर्शवतोय JP आणि त्याला साथ मिळते चांगल्या आपल्या साथीदाराची विकी भोईरची. धावसंख्या 3 ने वाढली, पोहोचली धाव फळकावर 22. 11 धावांची सरासरी प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिली असेल. 2 षटक संपलेले आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफळक जर पाहिला असेल तर 22 वर पोहोचलेला आहे. माझे साथी सहकारी स्कोरर मला माहिती देत आहेत. हेमंत सिंग, अहमद सिंग, अच्छा, थँक्यू सो मच. तर चांगला स्कोरर आहे. गुणलेखक आज चांगली माहिती देत आहे आणि त्याच्या अभावी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. मायक्रोफोनवर जोडण्यासाठी आम्हाला DJ आदेश देखील साथ देत असतो. हे जे मंच आहे, या मंचावर जर आपण पाहिले असतील पाहुणे आहेत, त्या सगळ्या पाहुण्यांकडे जर पाहिलं तर क्रिकेट शौकीन आणि क्रिकेट प्रेमी क्रिकेट खेळाडू आहेत आणि त्याच्यातनं लेजंड खेळाडू आपण आपला पाहायला मिळतील या मंचावर. बरेचसे महान खेळाडू, दिग्गज खेळाडू टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपलं नाव कोरलेलं आहेत. ते सिनियर प्लेअर ह्या मंचावर आहेत. ते यूट्यूबर जे आहेत, मी आज काल पाहिलं होतं, यूट्यूबर जे आहेत ते शॉर्ट फिल्म बनवत असतात आणि पाठवत असतात. तर कदाचित तुम्ही ह्यांच्या बाईट्स घेतल्या तर तुमचं जे यूट्यूब चॅनल आहे ते पुढे जाऊ शकतं. आपण tenniscricket.in माध्यमातून जरी घर बसल्या प्रेक्षक या भेटीसाठी जरूर आतुरले असतील की मॅच काय होतं, काय कोण खेळतो कसा. परंतु जे तारे जे आहेत आपले नवी मुंबईचे ज्युनियर सिनियर खेळाडू, ते या व्यासपीठावर जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतील. MTCHच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 वर पोहोचलेली आहे. कालच्या दिवसात देखील चांगले प्रेक्षकांची साथ मिळाली. आज देखील प्रेक्षकांना चांगली साथ देत आहेत. काल आपण पाहिलं असेल, बऱ्याचशा स्टेटस पाहिले असतील, यूट्यूब चॅनलवर पाहिले असतील. जे यूट्यूबर आहेत त्या लोकांनी केतन असेल किंवा चांगले फलंदाज, गुणवंत फलंदाज जे पाहिले, त्या फलंदाजाची जरूर आपण शॉर्ट फिल्म वगैरे बनवली. पण आजच्या दिवसात देखील चमकता असताना आपण पाहिलं असेल प्रभाकरकडे. चांगला खेळ खेळला प्रभाकर, गोलंदाजी चांगली केली, गुणवंत गोलंदाज म्हणून आजच्या दिवसात नमवू शकतोय या इनिंगमधला. परंतु JP कडे पाहूया पुन्हा एकदा. आणि गोलंदाजी करेल आता प्रथमेश, आयकॉन प्लेअर. चांगला फटका, आयकॉनवर ही स्वारी जर म्हटली, अप्रतिम चांगला फटका मारलाय. मादक सौंदर्य दाखवणारा स्ट्रॅटेजिक शॉट पाहिला असेल आपण, रिप्लायमध्ये जर पाहत असाल, पहा फ्रंट फूट पुढे घेतला आणि दणका खेचला, जबरदस्त फटका खेचलाय. सरळ मात्र आपल्या मंचावर आणून आदळून गेला होता चेंडू. धावा आल्या होत्या 6, संघ पोचला होता 28 वर 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगला खेळ खेळतोय JP हा नाव खूप मोठा आहे. जयेश पाटील. पाहूया पुन्हा एकदा. 6 चेंडू 22 धाव्यांवर खेळतोय. चांगला मोठा फटका आलाय, गॅप ढूंढली आणि मात्र काय होईल, 1 बाउन्स आउट ऑफ बाउंड्री लाईन. सर थँक्यू सो मच. पंचांच्या भूमिकेत जर आपण पाहत असाल, रुपेशजी असतील आणि वैती सर असतील, हे खूप मोठे दिग्गज पंच आहेत. या पंचांच्या जर अनुभवाची शिदोरी जर पाहिली आपण तर आत्तापर्यंत 15 ते 20 वर्षाचा धांडगा अनुभव हा पंचांचा आहे. परंतु खेळ देखील तितकं चांगले खेळलेले आहेत असे हे 2 नामवंत पंच आहेत आणि ह्यांना या व्यासपीठावर बोलवलेलं आहे MTCAच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद. कारण की ह्या व्यासपीठावर जर पाहिलं, हा जो मंच आहे, हा प्लॅटफॉर्म आहे टेनिस क्रिकेटचा. या टेनिस क्रिकेटच्या प्लॅटफॉर्मवर चांगले पंच येणं गरजेचे आहेत. पाहिलं असेल जवळजवळ 1 फुटावर जर पाहिलं असेल 50 मीटरपासून ते 1 फूट राहिला होता आणि त्या 1 फुटाला देखील त्यांनी जज केलं असे पंच आहेत. म्हणजे चौकार मिळाला होता. चौकाराच्या साहाय्याने संघाला पोहोचवले होते 4 ने पुढे 32 वर. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. JP खेळण्यासाठी तयार होतोय. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, अस्त्र वापरलाय पहा.
जर पाहिलं तर व्हाईट आणि स्टंप यांच्या मध्यातनं यॉर्कर लेंथमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला होता. जे पी प्रत्येक चेंडूवर मारा करतोय आणि तर सामना करत असताना कुठे अडखळत नाही, तर हा अस्त्र वापरला असावा इथे गोलंदाजाने. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आहे, परंतु थोडासा बॅकला टाकला होता. जे पी जर फ्रंट फूटला आला असता कदाचित चित्र रंगवू शकला असता, एखादी मोठी रेखा उमटू शकला असता माझ्या स्कोरबुकच्या साह्याने साथीदाराच्या. परंतु पहा गोलंदाज त्याला थांबवतोय, डॉट बॉल काढतोय, स्थिरावतोय. पुन्हा एकदा 2 चेंडू डॉट सलग. पाहूया जे पी खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा ओ माय गॉड, काय होतंय? तर कदाचित बॅट अँड पॅड मे बी, इट्स मे बी कदाचित असावे. येस सर, थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि 1 धाव मिळते. 1 धावाच्या साह्याने जे पीच्या खात्यात 1 धाव चढते, तर संघ पोहोचतोय 33 वर. 9 चेंडू मध्ये 27 धावा खेळून काढलेल्या जे पीने. आणि त्यानंतर जर विकीकडे पाहिला 4 चेंडूमध्ये 6 धावा. विदिशा चॅलेंजर सानपाडा विरुद्ध सामना सुरू आहे. वरद लॉजिस्टिक नवी मुंबई हे नामवंत दोन्हीही संघ आहेत. पाहूया पुन्हा एकदा. पुन्हा एकदा ऑक्स्टिकच्या बाहेरचा, आता मात्र खूपच बाहेरचा दंडित करतायत पंच. वाईड बॉलचा इशारा देत आहेत. एक्स्ट्रा धाव मिळते, अवंतर धाव. हे अवंतर धाव जे आहे ते कुठेतरी कठीण होईल, हे जरूर आपण येणाऱ्या काळात पाहणार आहोत. परंतु पहा, थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जे पंच आहेत त्यांना विनंती केली आहे, अपील केली आहे की आपण चेक करायचं आहे सर. या, वेलकम सर. हॅलो. Battery.ai प्रेझेंट NMTCA ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय, यांच्या वतीने आयोजित केली. आणि या स्पर्धेचं खरं तर टायटल जे आपल्याला पुरस्कृत झाले Battery.ai च्या माध्यमातून, या स्पर्धेसाठी आज लकी ड्रॉ या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलं आहे. या लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला एक छोटंसं रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन नंतर एक छोटा गेम त्या ठिकाणी खेळला जाईल. गेम पास झाल्यानंतर तुमचं नोंदणी हे मात्र अधिकृतरित्या रजिस्टर्ड होईल. त्यानंतर तुमचं लकी ड्रॉमध्ये नाव सिलेक्ट केलं जाईल. त्यामध्ये तुम्हाला हमखास iPhone 17, iPhone 17 तुम्हाला जिंकण्याची संधी आहे. त्याबरोबरीने एक ब्रँडेड पॉवर बँक, त्याचबरोबरीने तुम्हाला जिमसाठी वॉटर बॉटलची देखील त्या ठिकाणी ब्रँडेड सुविधा. आणि रजिस्ट्रेशन जे असेल तर पूर्णपणे मोफत आहे, त्यामुळे कोणीही येऊन रजिस्ट्रेशन आपण इथे करू शकता. या गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घ्यावी आलेले प्रेक्षक. आणि iPhone 17 म्हटलं तर प्रत्येकाचं स्वप्न सध्या तरी iPhone घेण्याचं जे आहे ते अगदी मोफत तुमचं स्वप्न पूर्ण होण्याची ही चिन्ह आहेत. थँक्यू सो मच. अगदी 90,000 ते 1 लाखापर्यंतचा तुमचा वाईट फोन, बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं, प्लीज. थँक्यू. 90,000 ते 1 लाखापर्यंतचा फोन तुम्हाला मोफत या स्पर्धेच्या माध्यमातून, लकी ड्रॉच्या माध्यमातून मिळवता येईल. त्यासाठी तुमचं रजिस्ट्रेशन होणं हे फार महत्त्वाचं आहे. सो हरिअप, सर्वांनी घाई करा, त्वरा करा. जे Battery.ai च्या माध्यमातून कॅम्पेन या ठिकाणी सुरू आहे, ज्या त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन सुरू आहेत त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि त्या रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे. थँक्यू. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच हर्षदजी. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, परंतु पहा खेळत असताना अडखळला. डॉट बॉल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 34. विदिशा चॅलेंजर सानपाडा विरुद्ध खेळत असताना पाहत असाल वरद लॉजिस्टिक नवी मुंबई. दुपारच्या सत्रात हा सामना सुरू आहे. आणि या सामन्यामध्ये आपण जर पाहत असाल तर विदिशा ही रिदेश पाटील, रिद्देश पाटील. आणि त्यानंतर जर पाहिलं वरद लॉजिस्टिक विनायक अपराज आणि वरद अपराज. थँक्यू सो मच. संघमालक आहेत. संघमालक हे जे असतात ते चांगला खेळ खेळण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करत असतात. त्यांचं डेडिकेशन खूप असतं. तन, मन आणि धन हे सर्व काही समर्पित करत असतात क्रिकेटसाठी, क्रिकेटच्या खेळासाठी. आणि या गुणवंत खेळाडूंसाठी प्रोफेशनल क्रिकेट कसे घडावं हे आपल्या महाराष्ट्रातून आपल्याला चांगले हिरे टिपता यावेत ह्यासाठी हे संघमालक प्रयत्न करत असतात नेहमीच. बक्षिसांची आमिष जरूर नसते त्यांना,
कुठल्याही प्रकारची लालच नसते, परंतु आपले गुणवंत खेळाडू पुढे जावे हा त्यांचा ध्येय असतो. आणि हा प्लॅटफॉर्म जर पाहिला NMTCAचा, तर ह्या प्लॅटफॉर्मचं देखील तेच ध्येय आहे की गुणवंत खेळाडू आपल्या नवी मुंबईमधून घडावेत आणि चांगला संदेश देत असतात नेहमीच. आपण जर पाहिलात तर त्यांच्याकडे जर पाहिलात ह्या NMTCAच्या पूर्ण कमिटीकडे, तर त्यांनी आम्हाला पहिला कळवलं होतं की आपण व्यसनमुक्त नवी मुंबई हा मॅसेज या प्रेक्षकांपर्यंत किंवा खेळाडूंपर्यंत पोचवूया. हा मेसेज जरूर आपल्यापर्यंत असेल. नवी मुंबई ही स्वच्छ जरूर आहे आणि आपलं आचरण देखील स्वच्छ व्हावं, आपलं चांगलं कर्तव्य आपण बजावं, म्हणून आपण चांगल्या खेळाकडे वळूया, चांगल्या अभ्यासाकडे वळूया, शिक्षण चांगलं घेऊया आणि मात्र शिक्षणाबरोबर रोजगाराकडे देखील वळूया. हा मेसेज जरूर आपल्यापर्यंत मी पोचवत आहे. NMTCAच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामन्यामध्ये आपण पाहत असाल वरद लॉजिस्टिक विरुद्ध विदिशा. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी येतोय विशाल शाह. मोठा फटका आलाय. जयेश पाटील हा फलंदाजी करत असताना दिसतोय. षटकार खेळतोय, षटकाराच्या साहाय्याने संघ पोहोचतोय 40 वर. विशाल शाह मोठा नाव आहे क्रिकेट जगतातील. आपण ह्या खेळाडूकडे जर पाहिला तर बरेचशी मैदानं गाजवलेले आहेत. या पट्ट्याने मात्र आपलं मन जिंकलेले आहेत. डाऊन टू अर्थ, ॲग्रेसिव्ह जरूर आहे, खेळामध्ये ॲग्रेसिव्हपणा दाखवतो, परंतु हा जर पाहिला तर एकदम शांत आणि संयमी खेळाडू आहे हा विशाल. या मात्र त्याच्याच गोलंदाजीवर खरपूस समाचार घेतलाय जयेशने. चांगला फटका पुन्हा एकदा टोलावलाय. गॅप ढूंढले की काय, परंतु पहा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, चांगली साथ देतोय विशालला, परंतु एक धाव रोखू शकला नाही. एक धावाच्या साहाय्याने संघ पुढे पोचला 40 वर. विशाल शाह दांडगा अनुभव आहे. पहिल्या चेंडूवर जर आपल्या षटकार आलाय तर दुसरा चेंडू आपण जर जयेश पाटीलला अखूड टप्प्यातला का होईना परंतु योग्य नियंत्रण ठेवून टाकला, जर गती व्यवस्थित ठेवली तर कदाचित तो बीट होऊ शकतो असा विचार केला असेल, परंतु विशाल जयेश बीट न होता एक धाव काढून पुढे पोचवला. पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार होतो विकी. हलवार गतीने शांत दिमागाने टाकलेला हा चेंडू होता. पाहिला असेल आपण, थोडासा स्लाइडली शॉर्ट पिच होता, परंतु या शॉर्ट पिच चेंडूवर एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, परंतु तो दूरवर आहे, तोवर एक धाव पूर्ण करतोय विकी जयेशच्या साहाय्याने. विकी भोईर मोठा फलंदाज आहे, परंतु एकेरी धाव्यांवर समाधान मानतोय पहा. कारण की आपल्या समोर खेळत असताना दिसतोय जयेश मोठे फटके खेळतोय, त्याला स्ट्राईक रोटेट करणं देणं गरजेचं आहे, हे जरूर विचार केला असावा. चांगला फटका आलाय. वॉट अ क्लासिकल ड्राईव्ह, सुरेख फटका. क्षेत्ररक्षक देखील तितका चांगला धाव घेतोय, परंतु मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. चौकार. या 4 धावाच्या साहाय्याने संघ 4 ने पुढे पोहोचला. 46 वर 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगला खेळ खेळतोय जयेश. 38 वर आहे. नाबाद खेळी आहे. 13 चेंडूमध्ये 38 धावांची नाबाद खेळी आहे. आणि त्यानंतर जर विकी भोईर ह्याच्याकडे जर पाहिलं 6 चेंडूमध्ये 7 धावा काढलेल्या आहेत. चांगली साथ आहे, ही चांगली जोडी आहे. ही जोडी जोपर्यंत आहे तोपर्यंत धावा अजूनही वाढू शकतायत, परंतु पहा या जोडीला फोडण्याचा प्रयत्न अपुरा ठरतोय. लिमिट ऑफ रिझन मध्ये जर क्षेत्रामध्ये कोणी फिल्डर असता किंवा गोलंदाज धावू शकला असता किंवा कीपर धावू शकला असता तर ही कॅच कीप केल्यानंतर मॅचमध्ये समीकरण बदललं असतं, परंतु पुन्हा एकदा बचावतोय JP आणि मात्र धावा होत आहेत 47 स्कोर बुकमध्ये. घर बसल्या प्रेक्षक जे ह्या मॅचचा लुप्त उठत असतील तर जयेशच्या खेळीवर आनंद लुटत असतील. पहिला जर पाहिला तर गोलंदाजी करत असताना प्रभाकर अप्रतिम डिलिव्हरी होती. त्यानंतर जर गोलंदाज पाहिला समाधानकारक म्हणू शकतो. दुसरं षटक देखील 20 धावांचं होतं, परंतु त्यानंतर जर पाहिला आता आपण जर पाहत असाल चांगला फटका. स्टॉप करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू स्ट्रेट हिट केला होता, त्यामुळे तो चेंडू अडवणं गोलंदाजाला देखील जमला नाही, परंतु लॉंग ऑनवरनं क्षेत्ररक्षकाला चेंडूला पकडला, तोवर धाव 1 काढली. संघ पोहोचला 1 ने पुढे 48 वर. कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं असेल गोलंदाजी चांगली अप्रतिम पाहिली होती, फलंदाजी देखील तितकी चांगली होती. आजच्या दिवसात देखील तेच समीकरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्र सूर्य अस्त होईपर्यंत, अस्ताला जाईपर्यंत धावा जरूर येऊ शकतात. जर पाहिलं आपण 4:30 च्या 5 दरम्यान
धावा थोड्याशा कमी व्हायला बघायला मिळतात. परंतु या भूमिपुत्र मैदानाचं वैशिष्ट्य आहे, या मैदानावर मात्र जर पाहिलं थंड हवा जरूर येते, परंतु मोठे फटके देखील चांगले येत असताना पाहतो आपण. जवळजवळ 5 वाजेपर्यंत जास्त धावा येणं आपल्याला पाहायला मिळतील. पण 5 नंतर हवा जशी दमट होईल, पश्चिम आपण दिशेने आहोत, त्यामुळे कदाचित वारे जे आहेत, वाऱ्याचा झोक जो असेल तो पूर्वेकडे जर येत असेल तर धावा खुंटू शकत आहेत. परंतु पहा आत्ता जो समाधानकारक स्कोर जर आपण पाहत असाल 4 षटकामध्ये 48 म्हणजे 12 धावांची सरासरी आतापर्यंत आपण आबाधित पाहिली असेल VCSने. आणि त्यांच्यासोबत खेळत असताना आपण पाहत असाल वरद लॉजिस्टिक विरुद्ध सुरू असलेला विदिशा 11 हा संघ आहे. पाहूया विकी चॅलेंजर्स सानपाडा. सानपाडा गाव म्हटलं तर अप्रतिम खेळाडूंचा एक्सप्रेस जर प्रमोद याचं नाव जरूर घेईन, कारण की सानपाड्याकडनं बिलॉंग करतो आणि चांगला खेळ खेळत असतो. तर त्याच गावचा हा संघ आहे. पाहूया पुन्हा एकदा विकी खेळण्यासाठी तयार. गोलंदाज येतोय मात्र अजित चव्हाण. चांगला फटका खेळला आहे. पुन्हा एकदा समाधानकारक स्कोर म्हणू शकतोय, कारण की एक धाव काढली आणि JPला स्ट्राईक दिली तर पुन्हा एकदा चांगला स्कोर येतोय हे आपण पाहिलं असेल. आणि त्याचनंतर हा डावपेच असावा कदाचित अजितच्या गोलंदाजीवर विकीचा. विकी पोचतोय 9 वर, संघ पोचतोय 49 वर आणि जयेश खेळतोय 39 वर. काय जयेशची 50 होते की नाही होत आहे ते जरूर येणारा काळ ठरवेल, परंतु जयेशकडनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा त्याच्या पॅव्हिलियनमधून असलेल्या साथीदारांकडनं असेल. मोठ्या फटक्यांची अपेक्षा, परंतु वॉट अ शॉट हेच म्हणू शकतोय. षटकार. पुन्हा एकदा 6 धावांची मोहर. चांगला खेळ खेळतोय. पाहिला असेल आपण JPला फ्रंट फूट देखील चांगला यूज करतोय आणि त्याचनंतर आपण जर पाहिला हा फटका तर मुक्त फटका. षटकार. षटकाराच्या साहाय्याने संघाला 55 वर पोहोचवला आणि वैयक्तिक 45 धावांची खेळी आतापर्यंत आहे. JP जयेश पाटील पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार. बरेचशी मैदानं गाजवलेली आहेत. आज काय करतोय पाहूया. पुन्हा एकदा अजित निघतोय. चांगला विचार आहे. माइंड पहा, यॉर्कर चेंडू आहे. यॉर्कर लेंथवर आपण जर हेलिकॉप्टर फक्त खेळू शकतो, हे क्रिकेटमधील आत्ता मात्र शस्त्र वापरला जातो. परंतु JPने विचार केला असावेल की आपण या चेंडूवर हेलिकॉप्टर खेळायला गेलो आणि फसलो तर कुठेतरी अडचणीत आपल्या संघाला देखील आणू शकतोय आणि आपलं जे धावतं फलक आहे म्हणजे स्कोर जो आहे पुढे चालला आहे तो कुठेतरी थांबेल. त्यामुळे हा प्लॅन करून हा खेळपट्टीवरच म्हणजे कलेच्या देवतेवर हा चेंडू नतमस्तक जसा होतो त्याप्रमाणे त्याला स्थिरावून ठेवून 1 धाव काढली होती. धावसंख्या 1ने पुढे पोचवली होती 56 वर. पाहूया पुढचा चेंडू. चांगला फटका. भाई तू नहीं मार रहा हेलिकॉप्टर तो मैं मारूंगा, मेरे को उडाने में मजा आता है असंच म्हणत असेल विकी भोईर. पहा दोघे एकमेकांसोबत बोलत आहेत आणि खेळतायत. 6 धावाच्या साहाय्याने संघ पोचवतोय 62 वर विकी भोईर आणि जयेश पाटील हा 46 वर आहे आत्तापर्यंत आणि आता विकीच्या बॅटमधून येत आहे षटकार. 6चा टोळा. पहिला जोर विकी आला आणि त्याने जोर दाखवला, जोरकस खेळून मात्र चौकार खेळला होता. त्यानंतर हा षटकार. अजूनही 2 चेंडू येणे बाकी आहेत. अजित चव्हाण पुन्हा एकदा निघतोय. चांगला फटका. हॅपलँड झाला होता परंतु चेंडू पहा क्षेत्ररक्षक चांगला आहे. भूमिपुत्र मैदान आहे. या भूमिपुत्र मैदानावर जी डागडुगी आहे ही डागडुगी एकदम ओके करून ठेवली आहे कोपरकेरणा 11 स्पॉट बॉयजच्या वतीने. पाहिलं असेल सतीश रावत आणि अजिंक्य पाटील यांनी हा जो मैदान आहे अगोदर जर पाहिला असेल पावसाळ्याच्या सत्रामध्ये जो बिघड झाली होती त्या मैदानाला चांगली रूपरेखा देण्याचे काम ह्या जवळजवळ 15 ते 20 दिवसामध्ये या 2 जोडीदाने A1 जोडीने केले असेल. जयेश 4 धावा अजूनही 50साठी आहेत असं म्हणू शकतो. शेवटचा चेंडू बाकी आहे. काय होतंय पाहायचं आहे. काय जयेश 50 मारतोय की 50 पार करतोय हे म्हणू शकतोय आणि जयेश होता 52 धावा आणि संघ पोहोचतोय. किती धावा झाले टोटल? 69 वर. जयेशचा खेळ आवडला असेल तर टाळ्या आणि कॅमेराला जयेश तुझी बॅट हवी आहे, बॅट दाखव प्लीज. वेल डन, वेल प्ले, वंडर बॉय जयेश पाटील. खरंच म्हणू शकतोय तू भूमिपुत्र मैदान गाजवलंस. जबरदस्त पट्ट्या. तुझ्या मनगटातला जोर जो दिसतोय ना अप्रतिम आहे. तुझ्यातला टॅलेंट आहे ना अप्रतिम आहे. सेन्सिबल क्रिकेट
जयेशकडे आहे, म्हणू शकतोय जयेश पाटील. नॉट आउट 52. टार्गेट आहे 70 धावांचा. निराश जर अजिबात नसतील, कारण की पहा सगळे खेळाडू आहेत, गुणवंत आहेत. आपण पाहत असाल चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे दोन्ही संघामध्ये, आणि दोन्ही संघाच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. माजिद बलोच आपण पाहत असाल स्टार खेळाडू आहे, हा देखील विकेट किपरची भूमिकेत आपण पाहिला असेल. मित्रांनो, जबरदस्त खेळाडू आहे. या खेळाडूच्याकडे कौशल्य आहे आणि या खेळाडूला बराचसा अनुभव आहे भूमिपुत्र मैदानाचा, त्यामुळे कदाचित खेळताना कुठेतरी चांगलं ठरू शकतो, साबित होऊ शकतोय. आणि एका बाजूला पाहिलं सिनियर खेळाडूंमधून माजिद सारखाच किंवा त्याहून त्याच्याच साथीला साथ देणारा किंवा त्याच्याहून थोडासा वरचढ किंवा कमी जास्त म्हणू शकतो 19-20 असा रवी देखील दिसतोय. म्हणजे दोन्ही संघामध्ये पारडं जड आहे. सिनियर खेळाडू जर पाहिले दोन्ही संघामध्ये चांगले आहेत. रवीकडे टॅलेंट आहे, रवीने बरीचशी मैदानं गाजवलेलं आहे. एक दशक होता, त्या दशकामध्ये त्याने आपला कालखंड गाजवलेला आहे. क्रिकेटमध्ये जर पाहिलं असेल ना तर सर पंच इथे जरूर आहेत सर, तर दशक गाजवणारे बरेचसे खेळाडू आहे. परंतु आपण व्यासपीठावर जर पाहत असाल भूषणकडे, तर ह्याने बराचसा काळ गाजवलेला आहे, कालखंड गाजवलेला आहे. या सर थँक्यू सो मच. आणि पुढच्या लढतीसाठी, पुढच्या इनिंगसाठी पुन्हा एकदा प्रोफेशनल समालोचक येतील आपल्यासोबत. हर्षदजी वेलकम. थँक्यू गुपेशजी म्हात्रे सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. स्पर्धेच्या माध्यमातून जोडलेले आमचे तमाम प्रेक्षक, क्रीडा रसिक आणि खेळाडू मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. NMTCA present tennis ball cricket league 2025 presented by battery.ai, sports partner Navi Mumbai sports, nutrition partner Avatar Nutrition, and along with our team NMTCA RI Enterprises ऐरोली यांच्याकडून अर्थात प्रोप्रायटर रामदादा पोल यांच्या वतीने या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरसाठी ब्रँडेड ॲक्सेसचे शूज या ठिकाणी मात्र दिले गेलेत, असिक्सचे शूज. तर सो ते सुद्धा आम्ही या ठिकाणी ॲक्सेप्ट करीत आहोत. आणि या स्पर्धेमध्ये निश्चितपणे ज्यांची भरघोस मोठी साथ आम्हाला मिळाली आहे, स्पर्धेचे ब्रँड ॲम्बॅसेडर आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. विशेष आभार व्यक्त करतो आम्ही कोपर केरने 40+चं, ज्यांच्या माध्यमातून इतकी सुंदर खेळपट्टी या ठिकाणी बनवण्यात आली. जितेंद्रजी म्हात्रे असतील आणि आमचे चंदूदादा पाटील यांनी मात्र खऱ्या अर्थाने भरपूर मेहनत घेतली ही खेळपट्टी बनवण्यासाठी. आणि या स्पर्धेच्या 15 दिवस अगोदर जर आपण मैदानावरती आला असतात तर मात्र या मैदानाची जी झालेली दुरावस्था होती ही मात्र कोणत्याच खेळाडूला पाहावली नसती. परंतु कोपरखेरणे गावचे आमचे खेळाडू अजिंक्य पाटील, त्यांची टीम, 40+चे खेळाडू यांच्या माध्यमातून जी मेहनत या ठिकाणी घेण्यात आली, त्यामुळे एक सुसज्ज असं मैदान, क्रीडांगण या स्पर्धेसाठी उपलब्ध झालं. थँक्यू कोपरखेरणे ग्रामस्थ आणि कोपरखेरणे 40+ आपल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करीत आहोत. स्क्रीनवरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात या tenniscricket.inचे सर्वा CEO ऑफ tenniscricket.in. टेनिस क्रिकेटमध्ये अमूल्य बदल घडवणारा हा क्रिकेट खेळाडूंना, सर्व खेळाडूंना जागतिक पातळीवरती, आंतरराष्ट्रीय स्तरावरती टेनिस क्रिकेटची संकल्पना खरं तर लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून प्रथम चालू करून देणारा हा अवलिया आहे. आणि नेहमीच या सर्व टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंसाठी एक हक्काचा व्यासपीठ उभा करून देणारा संतोषजी नाणेकर यांचं देखील आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. आणि आभार व्यक्त करूया आपले या स्पर्धेचे ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग पार्टनर tenniscricket.in गौरव सावंत आणि त्यांची टीम,
मॅचला होती सुरुवात. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, शेवटची इनिंग. टार्गेट या मॅचमध्ये 70 धावांचं विक्की भोईर आणि त्याच्या टीमने उभं केलं आहे. आणि आता हे मोठं लक्ष वरद लॉजिस्टिक या टीमला पेलवेल का, हा मोठा प्रश्न. विक्की भोईर पहिला बॉल तयार आहे. समोर बॅटर विशाल माजिद. यावेळेस पहिलाच बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिसकम्युनिकेशन, विकेटची संभावना. मिळाली विकेट. माजिद बलोजला जावं लागेल मागे. प्रथमेश राठोडच्या सोबत माजिद आला होता. विशाल मागे थांबला आणि पहिल्या विकेटचं इथं पतन होत आहे. पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागतोय वरद लॉजिस्टिक या टीमला. भरपूर प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळते आणि याच आलेल्या सर्व प्रेक्षकांच्यासाठी सुवर्ण संधी. आपल्याला बाउंड्री लाईनवरती दिसणारे battery.ai हे फ्लेक्स आणि या battery.ai माध्यमातून या संपूर्ण प्रेक्षक आणि खेळाडूंसाठी एक पर्वणी आपल्यासाठी घेऊन आलेत. खरं तर आपल्या स्टेजच्या लेफ्ट साईडला असलेल्या ज्या ठिकाणी जो कॅनोपे उभे करण्यात आलेत battery.ai माध्यमातून, त्यांचे जे स्टँड आहेत तिथे जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक गेम खेळण्यास मिळेल. तो गेम पास झाल्यानंतर आपण लकी ड्रॉसाठी पात्र ठराल आणि जर लकी ड्रॉमध्ये तुम्हाला नंबर लागला तर तुम्हाला हमखास iPhone 17 जिंकण्याची संधी मिळेल. आणि सदर लकी ड्रॉसाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस स्वीकारले जाणार नाहीत. अगदी मोफत आहे. मोफत आपले नशीब आजमावण्याची संधी नवी मुंबई टेनिस क्रिकेट.in आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनने उपलब्ध करून दिली आहे. battery.ai प्रेझेंट नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट लीग सीझन नंबर 1 2025. विशाल शाह नवीन आला बॅटर. मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनच्या रूपाने हा बॅटर आलाय. बॉल मागे चाललाय आणि इथे जागा बनवून खेळत विशाल शहा. आता मात्र पहिल्या बॉलपासून आक्रमक होण्याचा प्रयत्न करतायत. चौकार आला त्याच्या बॅटमधून. धावा 70चं पाठलाग करायचं आणि या ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साईडला हुक केला. बॉल चालला मागे. फाईन लेगकडे फिल्डर त्या ठिकाणी नव्हते, त्यामुळे फायदा मिळाला. विशालला मिळाला 4 रन. विक्की भोईरच्या विरुद्ध ही गोलंदाज ही बॅटिंग. आणि विक्की भोईरला माहीत आहे ही मॅच त्यांच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. एक सामना त्यांनी जिंकला मागील. इथे देखील बॉल टॅप केलाय. ऑन साईडला फिल्डर त्या ठिकाणी पवन केने वेगाने बॉलवरती येतो, तोपर्यंत रवी म्हात्रे स्वतः जाऊन बॉल थांबवतात. कोणतीही चूक नाही. सिंगल एक धाव मिळते. टीमची टोटल 1ने पुढे चालली आहे. धावा झालेत 5. लेफ्ट हँडेड बॅटर यावेळेस असणार आहे प्रथमेश, ज्याला मात्र आज या संपूर्ण दिवसभरामध्ये फार संधी मिळालेली नाही आहे, कारण त्यांनी त्याचा नॅचरल खेळ थोडा दूर ठेवला आहे. जागा बनवली. वॉट अ शॉट. बॉलला पाठवून दिलं सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आता आक्रमकता सिद्ध करतोय. 70 धावांचं लक्ष समोर असताना त्याला माहीत आहे हीच बॅटिंग मला करावी लागेल, तरच मात्र निभावं लागेल माझा. विक्की भोईरच्या विरुद्ध छेडलेलं हे खऱ्या अर्थाने आंदोलन आहे. संघर्षाची हीच खरी वेळ, कारण प्रथमेशला माहीत आहे ही मॅच आपल्या टीमसाठी किती इम्पॉर्टंट आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. प्रेक्षकांची भरपूर गर्दी या मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळते आणि भूमिपुत्र मैदान म्हटलं की नेहमीच प्रेक्षकांची गर्दी राहिली या मैदानावरती. येणारा जाणारा प्रत्येक प्रेक्षक आपसुक थांबतो या मैदानावरती. काय चाललंय हे नेमकं पाहतो. परंतु एरवी येत असताना आपल्यासाठी काही सुवर्ण संधी नसते. आज आहे battery.ai माध्यमातून लकी ड्रॉमध्ये सामील होण्याची वेळ. iPhone 17 जिंकण्याची सुवर्ण संधी तुम्हाला आहे. क्लीन बोल्ट. विक्की भोईरने केली दांडी गुल. प्रथमेशला दाखवलाय हा परतीचा रस्ता आणि ज्या पद्धतीने विक्कीने बॉल फेकला असं वाटलं होतं की जणू त्याचा हा फेवरेट बॉल. ज्या टप्प्यावरती बॉल पडतो ना त्या टप्प्यावरून आतमध्ये आणण्याची क्षमता त्याच्याकडे असते. हा पाईन कटर आतमध्ये आला बॉल आणि त्याचा एक वेगळा जल्लोष, कारण त्याच्या विरुद्ध केलेलं आक्रमण
हे विकीला बघवत नाही, हे नेहमीच आपण पाहिले अनेक स्पर्धांच्या माध्यमातून. षटकाची झाली आहे समाप्ती. बाद झाला या ठिकाणी. मात्र प्रथमेश जो आज खऱ्या अर्थाने ऑल इंडिया आयकॉन म्हणून या ठिकाणी मात्र खेळण्यासाठी आला. तो मात्र आज थोडासा असफल राहिला, थोडासा नाराज केलं त्याने. विशाल शहावरती आज जास्त जबाबदारी मिळाली टीम भरत लॉजिस्टिकची. वैयक्तिक आपल्या 100 धावा त्याने पूर्ण केल्या जरूर, परंतु आज या संपूर्ण स्पर्धेमधला आपला निकाल जर त्यांना कायम ठेवायचा असेल, या स्पर्धेमध्ये बनून राहायचं असेल, सुपर 8चे दरवाजे त्यांना वाजवायचे असतील, तर तुम्हाला खेळ चांगला करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एंट्री झाली आहे बॉलिंग मार्कवरती भिवंडीचा, अर्थातच स्टायलिश प्लेअर म्हणून ज्याची टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर मोठी ओळख राहिली आहे. ओ स्वीप केलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती वेलकम 4. सुस्वागतम चौकाराने केलंय पवन केनेचं विशाल शहाने. आजपर्यंत त्याने सांगितलंय की या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये मिस्टर 360 म्हणून मला का ओळखलं जातं. हा एक चांगला चौकाराने मात्र या ओव्हरचं खातं ओपन झाले आणि नवीन बॉलची मागणी लगेचच. जेव्हा पण बॉल हरवेल, फुटेल किंवा घाण होईल, काही होईल, रिझल्ट एकच असेल तुम्हाला मैदानामध्ये. नवीन बॉल, अगदी लास्ट ओव्हरचा लास्ट बॉल तरी देखील असेल तरी तुम्हाला नवीनच बॉल घ्यावा लागेल. ड्राईव्ह केले, बॉलला पाठवून दिले डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न झाला, 2 मिळतील देखील. एक चांगली दमदार सुरुवात खरं तर अपेक्षित होती टीम वरद लॉजिस्टिकला. विनायकजी अपराज आणि वरद विनायक अपराज या खरं तर पितापुत्रांनी स्थापित केलेला संघ आज या स्पर्धेमध्ये. रनआउटची संधी, वरती थ्रो केलं जाते. काय नेमकं घडले खरं तर विकी भोईर सांगतोय की स्ट्रायकिंग एंडकडे थ्रो झाला असता, चालला असता, विकेट मिळाली असती तुषारची, परंतु हरकत नाही आहे. अजूनही वेळ हातातून गेलेली नाही. 18 धावा आतापर्यंत झाल्यात. 3 बॉल आतापर्यंत इथून मात्र पूर्ण करतो पवन केने. हाफ ट्रॅकर ऑन साईडला समोर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी नाही आहे. जोपर्यंत फिल्डर बॉलला चेस करेल तोपर्यंत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक खणखणीत चौकार वाजवला तुषार मोहंतीने. 4 धावा इथे मात्र मिळतील. 4च्या मदतीने धावा झाल्यात आतापर्यंत 22ला 2. 70 धावांचा पाठलाग करायचा, 48 अजूनही बनवायचे आहेत. बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. आतापर्यंत या ओव्हरचे झाले 4. 20 बॉलमध्ये 48 हे इक्वेशन सध्या बाकी राहिले. दूरचा प्रवास आहे. हा प्रवास पार करण्यासाठी तुम्हाला भरपूर शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. ज्या पद्धतीने विकीने बॅटिंग केली, पवनने बॅटिंग केली आपल्या टीमसाठी, ते योगदान द्यावं लागेल. तुषारसाठी हा बॉल देखील आतमध्ये येणारा बॉल होता. तेवढंच ताकदीने बॉलला मात्र हुक केला, मागे पाठवून दिले. बॉलला विकी भोईरच्या हातामध्ये थ्रो येईल. सिंगल नंतर डबलला त्या ठिकाणी मात्र परावर्तित करण्यात आलं. 2 मिळतील. टीमची टोटल 2ने वाढते. धावा झाल्या 24-46 पाहिजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 19 बॉलमध्ये.
5 ओव्हरची मॅच आपण या ठिकाणी खेळतो आणि 70 धावांचं टार्गेट विदिशा चॅलेंजर्स सानपाडा या टीमने उभं केलं आहे. इथून जिंकणारा संघ जाईल सुपर 8मध्ये, परंतु इथून पराभूत होणारा संघ या स्पर्धेला इथेच टाटा बाय बाय बोलून निघून जाणार आहे. खोदून काढला होता बॉल, समोर होता फुल्लर लेनचा बॉल आणि त्याला मात्र मागे खेचत असताना 3 धावा. काय प्रेझेन्स ऑफ माइंड आहे विशाल शहाकडे, ही टेक्निक आहे. 2 इथे मात्र पूर्ण केलं जातं. सिंगल तर मिळाली होती आणि दुसरीसाठी लगेचच प्रयत्न केला गेला. 2 आल्या आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. येणारे 18 बॉल आणि 44 धावा करायच्या आहेत ब्रिजेश सिंगवरती. आता जबाबदारी असेल या पुढील ओव्हरची, कारण की प्रत्येक ओव्हर आता अगदी शांत संयमी डोक्याने तुम्हाला टाकावी लागणार आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला काळजीपूर्वक हाताळावी लागेल. NMTCA ऑर्गनाइज Battery.ai प्रेझेंट नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट लीग. स्पोर्ट्स पार्टनर नवी मुंबई स्पोर्ट्स, त्याचबरोबरीने ब्रॉडकास्टिंग पार्टनर tenniscricket.in, न्यूट्रिशन पार्टनर अवतार न्यूट्रिशन. या स्पर्धेमध्ये आरा एंटरप्राइजेस ऐरोली रामदादा फोड यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, फिल्डर सिरीजसाठी आपल्याला ब्रँडेड असिक्सचे शूज या ठिकाणी देण्यात आले. त्याचबरोबरीने कमिटीच्या वतीने या स्पर्धा आयोजकांच्या वतीने बाईक देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि प्रवीणदादा भगत यांच्या माध्यमातून मालिकावीर जो प्लेअर असेल त्याला मात्र खऱ्या अर्थाने एक ट्रिप स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. आणि या संपूर्ण NMTCAची जी स्पर्धा आहे या स्पर्धेच्या दरम्यान जो कोणी बुकिंग करेल त्याला एक ॲडिशनल डिस्काउंटमध्ये आपला ट्रिप करता येईल. बॅटची एज आतली बाजू घेऊन चाललं विकीच्या हातामध्ये. डॉट बॉल होतो पहिला ब्रिजेश सिंगसाठी, हा पहिला डॉट बॉल. आणि त्याचा प्रयत्न हाच असेल ब्रिजेश सिंगचा की बॉल विशालपासून थोडासा दूर ठेवावा, जेणेकरून जर विशालच्या बॅटच्या रडारमध्ये जर बॉल आला तर कठीण आहे. हा खेळाडू इतका सहजासहजी बॉल सोडत नाही समोर आलेले. नेहमीच तो या गोष्टींसाठी ओळखला जातो, कारण मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करणं हे त्याला आवडतं. फॉलिंग स्वीप हा त्याचा फेवरेट शॉट आहे, त्यामुळे त्याच्या त्या रडारमध्ये येणारा बॉल हा मागेच जातो. 26-2. इथे पहा ऑन साईडला गॅपमध्ये पवन आहे, तिथे बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला, नक्की कॅचचा. आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात 5. चांगला ट्राय झाला त्या ठिकाणी पवन केनीच्या माध्यमातून. आज गोरसी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू नवी मुंबईमध्ये सानपाडा गावासाठी खेळतोय. विलासदादा पाटील यांनी उभा केलेला संघ, त्यांनी विश्वास दाखवलेला संघ, विकी भोईर याच्या नेतृत्वामध्ये हे सर्व खेळाडू आज आपलं सर्वस्व पणाला लावून आहेत. दुसरीकडे विशाल शहाच्या नेतृत्वामध्ये खेळणारे हे सर्व खेळाडू. फुटवर्कचा वापर नव्हता, जास्त वरती चढला बॉल. पवन केने आला बॉल खाली आणि पवन सहजासहजी या कॅचेस सोडत नाही, हे अनेक वेळा पाहिलंय. टिपलाय झेल आणि संपलाय तो तुषार मोहंतीचा खेळ. ॲक्शन रिप्ले पहा, बॉल जास्त हवेत चढला होता आणि त्यामुळे या स्लॉटमधील बॉलला पूर्ण कन्वर्ट करता आला नाही. पवन केने बॉल खाली आला, त्याच्या माध्यमातून टिपला गेला एक सर्वोत्तम झेल. फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर 27 या धावसंख्येवरती. रिक्वायर रन रेट 17.20. सध्या रिक्वायर रन रेट पाहायला मिळते. 15 बॉलमध्ये 43 बनवायचे आहेत. 15 बॉल 43 धावा. या मॅचमध्ये थोडंसं कठीण आहे, अशक्य नाही. विशाल शहा जोपर्यंत खेळपट्टीवरती उभा आहे तोपर्यंत या धावा बनू शकतात. अनेक वेळा आपण पाहिले 15 बॉलमध्ये 43 त्यातील 13 धावा आतापर्यंत विशालच्या बॅटमधून 7 बॉलच्या मदतीने. जो खेळाडू पहिल्या मॅचमध्ये 75 धावा काढून जातो, जो खेळाडू दुसऱ्या मॅचमध्ये बहुतांशी धावा त्याने मात्र उभ्या केल्यात. विशाल पहले वाला मैच रे विशाल शाह का, पहला मैच उसका, सेकंड मैच. बॉलिंग मार्कवरती बॉल होता या ब्रिजेश सिंग. समोर आला न्यू बॅटर रोनित पाटील. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची एज आहे का? येस, जावं लागेल रोनितला देखील मागे. भरपूर साऱ्या आशा घेऊन आला होता वरद लॉजिस्टिक टीमकडून, परंतु रोनित
अशोक पाटील आता मात्र निराश चेहऱ्याने मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. हे स्पष्ट रिॲक्शन आपल्याला दिसून आलं. जसा बॉल टप्पा पडला त्यानंतर विकी भोईरच्या हातामध्ये कॅच गेली आणि कॅच झाल्यानंतर कळून चुकलं होतं रोनितला की या मॅचमध्ये जी संधी मला मिळाली, पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी त्याची पाहायला मिळाली होती, चांगले फटके तो खेळला होता, परंतु आता या मॅचमध्ये अगदी शून्याचा चष्मा घालून तो चाललाय माघारी. बॅक टू बॅक 2 विकेट आलेत. विकेट हॅट्रिकची संधी ब्रिजेश सिंगला देखील होईल का? कुक्षेत गावचा खेळाडू आज मात्र या नवी मुंबईच्या एकूण पटलावरती खेळत असताना विकेट हॅट्रिकची संधी त्याला मिळाली आहे. यापूर्वी अमित नाईक एकडघरचा जो खेळाडू आहे त्याने मात्र विकेट हॅट्रिक, पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील पूर्ण केली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषी काटे तुर्भेगावचा खेळाडू. ओ हाफ ट्रॅकर बॉल, पुन्हा एकदा पवन आहे बॉल खाली त्याच्या. ओ व्हॉट अ सेव्ह, ग्रेट सेव्ह यार. A1 पवन यासाठी मात्र ओळखला जातो. पुन्हा 5 धावा वाचवल्या त्याने आपल्या टीमसाठी. 5+5 10 धावा वाचविल्यात आणि इथून मात्र चेक करायची इच्छा सध्या व्यक्त केली आहे कारण माजिद बलोचचा. असा इथून मात्र संशय असावा की बाउंड्री लाईनला स्पर्श झालाय किंवा नाही. चेक करू इच्छित आहेत कारण शेवटच्या क्षणी कोणीही रिस्क घेणं हे थोडंसं धोकादायक राहील. त्यामुळे बाउंड्री लाईनवरती पाय पडलाय की नाही हे मात्र पाहायचं आहे, किंवा कधी पडलाय हे देखील पाहता येईल आपल्याला की त्याच्या हातच अडवलंय. सगळ्या गोष्टींचा एकंदरीत अभ्यास या ठिकाणी मात्र होतोय. शॉर्ट बॉल होता आणि ते शॉर्ट बॉलवरती हॅमर करण्याचा प्रयत्न केला गेला होता बॅटर ऋषी काटेकडून, परंतु बाउंड्री लाईनवरती एक चांगला सेव्ह पवन केनेने केला, परंतु आता तो कंप्लीट आहे की नाही हे मात्र पाहणं उत्सुकतेत राहील. 28-4 सध्या तरी हे समीकरणच आहे, परंतु जर इथे मोठ्या फटक्यावरती जर कन्वर्ट झालं कॅमेऱ्यामध्ये अगोदरच ज्या काही घटना आहेत त्या क्लिअर नाही झाल्यात, त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजनकडे अंपायर जाईल. कारण जोपर्यंत बॉल हवेमध्ये राहिला तोपर्यंत कॅमेरा अँगल तिथपर्यंत पोहोचलेला नाही आहे, त्यामुळे या गोष्टी दृष्टिक्षेपात येत आहेत. एक धाव मिळाली. टीमची टोटल 28-4. अजूनही शेवटचा बॉल येणं बाकी आहे. ब्रिजेश सिंग त्या ठिकाणी थोडंसं फंबल होतोय, धाव घेण्यामध्ये थोडंसं असमर्थ राहिला आणि त्यामुळेच की काय ऋषी काटला थोडा डाऊट होता की बॉल मात्र गेला काण्याबाहेर. भरपूर ताकद मी त्यासाठी लावली होती आणि भरपूर ताकद लावत असताना आज मात्र बॉल बाहेर जात नाही हे मात्र दुर्भाग्यपूर्ण. परंतु पवन केनेचा काय सेव्ह होता, अफलातून सेव्ह पुन्हा पाहावासा वाटेल या ओव्हर ब्रेकमध्ये. तो रिप्ले आपल्याला पुन्हा आपल्या स्क्रीनवरती येईलच. बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग आहे. स्वतः ब्रिजेश सिंग धावलेत बॉलवरती, परंतु बॉलपर्यंत पोहोचू शकत नाहीत. इथून मात्र आणखीन एक सिंगल पूर्ण झाली आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल झाली 29-4. 3 ओव्हरचा खेळ संपला. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक. येणारे 12 बॉल 41 बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. वरद लॉजिस्टिक नवी मुंबई या टीमला. शेवटच्या 2 ओव्हर इथून मात्र बाकी राहतील. 12 बॉलमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. राहुल साळवी पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल येतोय. शिवराम वैद्य आमच्यापर्यंत इशारा कळवत आहेत. वाईड आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. अमन आहेत आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. टेनिस क्रिकेट.in ची टीम या संपूर्ण स्पर्धेला
ब्रॉडकास्ट करते त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं वर्क आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट पिच बॉल होता, मागे खेळण्याचा प्रयत्न, विशालच्या बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाही आहे, सातत्याने निराशा पदरामध्ये पडतीये आणि का होऊ नये. मागील देखील सामन्यामध्ये हेच घडलं होतं. सामना हातातून निघून गेल्यानंतर त्याला असं वाटलं होतं की काही ना काहीतरी विपरीत घडते आपल्या विरुद्ध. धावा चेस झाल्या नव्हत्या आणि या मॅचमध्ये देखील तसंच काहीसं दृश्य विकी भोईरने मागच्या मॅचमध्ये आपल्या टीमचं वर्चस्व राखलं आणि याही मॅचमध्ये वर्चस्व राखण्याचा जो प्रयत्न करतोय. इथे देखील पहा पायावरती आदळलेला बॉल, परंतु पंच नकारतायत या गोष्टीला. लाईक बिफोरची अपील झाली परंतु ही अपील खारिज करतायत. 10 बॉलमध्ये 40 पाहिजे. सामना हातातून जवळजवळ सुटत चाललाय, परंतु जोपर्यंत शेवटचा बॉल येत नाही तोपर्यंत काही सांगणं कठीण आहे. ज्या आशा आहेत त्या आशा अजूनही पल्लवीत ठेवेल का विशाल शाह, हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील. राहुल साळवी फुलटॉस ऑन साईडला फिल्डर आहे त्या ठिकाणी राहुल कांबळे आय गेस, आणि तिथून मात्र विकेट मिळाली विशाल शहाची. ही महत्त्वाची विकेट होती या टीमसाठी आणि ती महत्त्वाची विकेट आता चालली आहे मैदानाच्या बाहेर. विकेट इथे मात्र मिळाली. विशाल शहाला जावं लागते माघारी. 4 बॉलचा खेळ होता परंतु संपला. राहुल साळवीने मिळवून दिली विकेट. 5वी विकेट तंबूच्या आश्रयाला. काहीच निराश हताश आहे सध्या विशाल शाह आणि त्याचबरोबर टीम ओनर वरच देखील थोडासा नाराज दिसतो आपल्याला या संपूर्ण जडणघडणीमध्ये. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील आलाय. राहुल साळवी बॉलिंग मार्कवरती. इथे देखील पहा बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न होता, बॉडीचा घेतला वेद. ऋषी काट्याला स्ट्राईकवरती शेवटच्या बॉलसाठी. लेग बाईसचा इशारा येतोय. 1 धाव मिळते. अजूनही शेवटचा बॉल येणं बाकी आहे. टीमची टोटल 31 वरती जाऊन पोहोचले. शेवटचे 2 बॉल आहेत, सॉरी 2 बॉलचा खेळ शिल्लक, त्यामुळे ऋषी काटेला मिळणारे 4 जमातचा जास्तीत जास्त प्रयत्न तो देखील करेल आपल्या धावसंख्येला चेस करण्यासाठी. करू शकतो, कारणामे असे अनेक वेळा ऋषीने देखील केलेत. जास्तीत जास्त मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले तर होऊ शकते, मॅच बनू शकते. उचलून खेळले लॉंग ऑनच्या वरून बॉल जाईल का. पवन केने त्या ठिकाणी पुन्हा एकदा आहे आणि मी पहिलेच म्हटलं होतं की अशा कॅचेस पवन केने शक्यतो सोडत नाही आणि त्यामुळे ऋषीला देखील परतावं लागले माघारी. धक्का 6वा. विकेट मिळाली बॅट्समन इथून मात्र झाल्या बाद. आणखीन एक मोठी सफलता ऋषी काटे झाल्या बाद. तुर्बे गावचा खेळाडू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय अमित वाडकर. इथे देखील आतमध्ये येणारा बॉल कट लागली. रवी म्हात्रेकडे बॉल चाललाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये कोणतीही चूक होत नाहीये. आणखीन एक केले गेले आणि इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळणार आहे.
येस, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत हा देखील येतो. शेवटचे 6 बॉल 39 धावांची आवश्यकता आहे सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. योगेश शेवटच्या ओव्हरमध्ये योगेश बॉलिंग मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर असताना बॅटिंग स्ट्रायकिंग एंडकडे सुनील. ओ, यावेळेस फिरवून मारण्याचा प्रयत्न होता, बॉल फिरवला आणि हे टर्न करण्याची क्षमता आहे. लेग ब्रेक पद्धतीची ही बॉलिंग सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. बॉलर योगेशकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. इथे देखील पहा, ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिला, परंतु सुनीलला इथं मात्र समजत नाहीये. सुनीलला पूर्णपणे बांधून ठेवले. येणारे 4 बॉल 39 करायचे आहेत. पहिले 2 बॉल डॉट. भरपूर अपेक्षा होती, आता या अपेक्षा मात्र अर्धवट राहिल्यात, परंतु अंपायर इथे अजूनही आपल्या निर्णयावरती आहेत ठाम. चेक करू इच्छित आहेत अंपायर्स कॉल. चेक केलं जाईल. बॉल वाईड आहे. येस, पुन्हा एकदा बॉल तयार. योगेश बॉलिंग मार्कवरती सुनील साडी. हा बॉल देखील ऑफ स्टंप पासून भरपूर बाहेर चाललाय. लेग ब्रेक पद्धतीची बॉलिंग मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग होऊन तुम्हाला या सगळ्या गोष्टी शक्य नाही आहेत. त्यासाठी तुमच्याकडे थोडंसं कंट्रोल असायला हवं शेवटच्या क्षणाला. आता 4 बॉल 37 धावांची आवश्यकता आहे, त्यामुळे कदाचित इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला आहे विकी भोईरने. आपल्या टीममधील प्रत्येक खेळाडूला संधी मिळावी यासाठी तत्पर मात्र त्याने तत्परता दाखवली आहे. आज चांगला खेळ सर्वांचा झाला आपल्याला पाहायला मिळाला. पवन केने असेल, विकी भोईर स्वतः असेल, सिद्धेश कडू याच्याकडे बॉल येतोय बाउंड्री लाईनवरती. उत्तम झेल, ग्रेट एफर्ट्स सिद्धेश कडू याच्या हातामध्ये आज झेल. विकेट त्याने मैदानाच्या बाहेर घालवण्यामध्ये मदत केली, परंतु सफलता मिळाली योगेशला. ॲज अ बॉलर म्हणून तो मैदानामध्ये आला आणि एक चांगली कामगिरी तो करतोय विकी भोईर याच्या नेतृत्वामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसला. आणखीन एक डॉट बॉल आणि डॉट बॉलने भर पडते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहिलं तर 2 वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळाली. त्या व्यतिरिक्त 1 विकेट देखील आलाय. टॅप केला बॉल ऑन साईडला. पुन्हा एकदा पवन केनेकडे बॉल जाईल. सिंगल 1 धाव इथे मात्र मिळते. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा अमित वाडकर, नवी मुंबई पोलीस टीमचा कॅप्टन म्हणून त्याची जबाबदारी नेहमीच राहिली आहे. आज या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये वरद लॉजिस्टिक या टीममध्ये त्याची वर्णी लागली आहे आणि खूप चांगला खेळ त्याने देखील दाखवला. गेली बरेच वर्ष तो खेळलाय. डेनिस 11 नेरूळ टीमसाठी, परंतु आता वरद लॉजिस्टिक या टीमसाठी त्याला मात्र खेळायचं. परंतु इथे पहा सामना फिनिश. अभिनंदन टीम विदिशा फायटर्स चॅलेंजर्स सानपाडा या टीमने हा सामना जिंकला आणि या सामन्यासोबतच सुपर 8चे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे झालेले आहेत. 34 वरती ही संपूर्ण पारी सिमटली आणि वरद लॉजिस्टिक ही टीम मात्र या स्पर्धेत आता इथंच निरोप घेईल, कारण की 2 सामने त्यांनी या संपूर्ण प्रवासामध्ये गमावले. त्यामुळे हार्ड लक वरद लॉजिस्टिक टीम. परंतु आपण केलेल्या सहकार्याबद्दल, आपण घेतलेल्या सहभागाबद्दल आम्ही आपल्या मनापासून आभार आहोत.
आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच मिस्टर JP जयेश पाटील असेल या सामन्याचा हिरो. आणि मी नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सूर्यकांतजी मडवी बाळा यांना